अभयची वाडी महाराष्ट्रात असणाऱ्या शेकडो गावासारखंच एक गाव. भली माणसं, बुरी माणसं, पारायण, कीर्तन, भांडण, तंटे, पडीक जमीन, बागायती जमीन, सुकाळ, दुष्काळ, सगळं इतर गावांसारखंच. पण हा एक छोटासा फरक आहे. कोरडा बंधारा नशिबी आला आणि गावाच्या कपाळी गोंदवली गेली ती पाण्याची समस्या. 3 वर्ष आपण सगळे संघर्ष करतोय. हा बंधारा आपल्या गावचा जीव की प्राण. या बंधाऱ्यातून आपल्या गावाला पाणी मिळालं तर गावचं एक एक घर सोन्याचं होईल. एक एक घर, लक्षात घ्या, एक एक घर सोन्याचं होईल, सोन्याचं. हे सांगून आम्हा युवा कार्यकर्त्यांचे घसे कोरडे पडले. पण आजपर्यंत ना बंधाऱ्याचा प्रश्न सुटला ना पाण्याचा. आजपर्यंत आपण हे आंदोलन अत्यंत शांततामय पद्धतीने केलेलं आहे. पण बस, आज त्याची मुदत संपली आहे. लक्षात घ्या, आपल्या आंदोलनाची मुदत आज संपली आहे. याच्या पुढे आपल्याला भविष्यात कठोर पावलं उचलावी लागतील. आणि जर त्याचे विपरीत परिणाम घडले तर त्याची जबाबदारी आपली नसेल. ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्या. युवा संघर्ष समितीचा युवा संघर्ष समितीचा युवा समितीचा युवा समितीचा युवा समिती जिंदाबाद. पाणी आमच्या हक्काचे, पाणी आमच्या हक्काचे. खाली अरे काय करतोस काय तू? तुम्हीच म्हणला ना खाली आहे म्हणून. अरे म्हणजे खालच्या पट्टीत बोल. केवढं ओरडतोयस? बरदा स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हा हे बरोबर. पण हान्य कुठे योग्य निर्मल्य व्हायला नदीवर. हा एक मिनिट थांबा. गुरुजी एक ज्ञानेश्वरी. काय हो आप्पा, काय झालं? तुमच्या हाणम्यानं ज्ञानेश्वरी ऐवजी दासबोध ग्रंथ ठेवला. दासबोध? अहो तसे दोन्ही ग्रंथ तोला मोलाचे. पण आज इथे ज्ञानेश्वरीचं महत्व म्हणजे काय ना, शेवटच्या क्षणी आमचा हान्म्या नेहमी घोटाळा करतो. येणार हान्म्या गाडी घेऊन. त्या हान्म्याचं नेहमीच आहे. लोकांना आता काय सांगू मी. 2-2.5 तास झालं वाट बघतोय. पाठव रे बाबा लवकर त्याला. कशाला आणि ट्रॅक्टर थांबवलाय? अरे अकरा मारुती वाला का? चला सामान टाका पटापटा चला. म्हणा अन्यानं बरं केलं. अहो सामानाला ट्रॅक्टर आणि आपल्याला बसायला लक्झरी. काय ड्रायव्हर साहेब, बोला. लक्झरी बस कधी येणार? आता मला काय ठावं तुमची लक्झरी केव्हा येणार. हा हे बरोबर नाही. हा
लक्झरीचा पैसा घेऊन ट्रॅक्टर आणलाय. हो, हानम्यानं मला ऍडव्हान्स दिला म्हणून ट्रॅक्टर घेऊन आलोय. याचा असेल तर या, नाही तर वाचा इथंच इच्छाय संपला. त्या मारीच्या हनम्याच्या. हनम्या ये ना, काय चाललंय? अरे देवा, हात मेलं. टिपूस नाही पाण्याचा. हापसून हापसून अंगातलं सर पाणी निघालं. तो पाण्याचा वाल हनम्यानं येळचळी फिरवला असता तर नसतं का आलं ना आला पाणी. आता मला प्या ते बोरिंगचं जड पाणी. अहो बहिणी, पण तुम्ही हनम्याला का नाही सांगत? हो, तुम्ही हनम्याला सांगायला पाहिजे. 100दा सांगितलं पण ऐकल तर शपथ. कुठे तडमडला काय माहितो हनम्या. ह्यो मोर्चा कार्यालयावर नेणार आहोत आपण. कार्यालयापाशी उभी बाटली नि आडवी बाटली असं मतदान होणार आहे. तर ह्या खुनेचा अर्थ प्रत्येकानं समजून घ्यायचा आहे. कळलं? बोर्ड कुठे आहेत? बोर्ड. दारू पिऊ नका, सोडू वाट व्यसनाची. झकास. पण एकच बोर्ड, दुसरे बोर्ड कुठे आहेत? दारू पिऊ नका, सोडू वाट व्यसनाची. कुणी लिवले आहे? हन्म्या. हॅलो, हानम्या बोलतोय. MSCBचा ऑफिस. हा, आता नीट ऐका मी काय सांगतोय ते. रंगरावाच्या शेतात जागरण आणि गोंधळ आहे. अहो, आमंत्रण नाही देत आहे. ईद चोरीचं सांगतो, ईद चोरीचं. अहो, शेतात आकडा टाकून ईद चोरतात ते. मी काल स्वतः त्यांचं प्लॅनिंग ऐकलंय. हा हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही नाही, ते करतोच मी. पर तेवढं माझ्या बक्षिसाचं बघा हा, बरं ठेवू का? हा, बरं 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 साहेब, ठेवतो. बाय बाय. चला, फोनवर काय बोलायची तालीम तरी झाली. आता पकडायचा इच्छो. रंगराव, रत्ना, या वेळेवर आलात. नाही, थोडा टाइम लावला असता ना, तू कोंबड्यात ताटातच वाड्या काढलं असतं. काय काही वेळेचं महत्व आहे का नाही? वाद जा बघू रत्ना. गोंधळ आहे, जागरण आहे, माहिती आहे, तरी एवढा लेट. तरी बरं, कोंबड्यान दारू घरचंच आहे. जा आता जरा लाईटाचं बघा. हो भाऊ, आकडे घेऊन जा. कमालाच भरला होता एजेचे बिल. गोपे घालून शान पण करते. अरे खटका बंद केला का? केला. हो, आलो. ये तटा. हे वायरी पकड द्या. पकडतो की. पकड, हे नीट धरकी. अरे खाल्लं धरकी. वर उतर रे. वर अजून. अरे बुरा काम का बुरा नतीजा. ते म्हणतात ते खरंच आहे. अरे ईद चोरता तुम्ही. ईद चोरता. आधीच गावाला बंधाऱ्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यात तुम्ही ईद चोरता. अरे अख्खं गावच्या गाव झालं ना अंधारामध्ये. तसं फोनचं काम मी तयार आहे. हा, ठीक आहे. तुझी टोपी हे घे, उपरनं हे घे, तुमचा काय झालं? एवढी टरटर केल्यानं येऊन पडला का नाही आमच्या तर शेवटी? असं होणारच होतं. मी कंच्या कामाला हात घातला आणि त्याचा शेवट गोड झालाय. असं होणच नाही. समधी तयारी केली होती, पार फोन करून ठेवला होता, पर समजा कामच बोंबलो. उगाच हात लावला. जरा अंग झटकन पाहिजे. कुठं चमारी 2दा फोनचं बोलला. खरंच फोन केला तर नसेल MSCBला. म्हणजे घालायचं का रंगरावाच्या कानावर? पहिलं ह्याच्याकडे लक्ष देऊ. नाही तर सरळ गाठू उसाच्या फडापाशी नटाकू फटक.
सांगितलं होतं भागवत सप्ताह चालू असताना दारूभट्टी चालू नका. ऐकते कुठं रंगराव? दाखवतो रंगराव. अरे या अप्पा साहेब, तुम्ही आले इथं? वा 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 वा. काय घेणार का? काय चहा हो. झालं बोलून? अहो असं काय करताय अप्पा साहेब? दारूच्या अड्ड्यावर आला असता तरी पण तुम्हाला चायच विचारला असता. तुम्हाला लाज नाही वाटत हो? हा? भागवत सप्ताहासारखे उत्सव गावात साजरा होतोय ते तुम्ही असले धंदे करता? अरे गावाची परंपरा तरी ध्यानात घ्या की. परंपरा गेली तेल लावत. अहो भलं बरं तुमच्या नजरेला हो आप्पा, आपण आपला इथं धंदा करतोय. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, जरा सुधारा. हो आप्पा. नव्हता का केला प्रयत्न सुधारण्याचा? मी प्रयत्न नव्हता केला? उभं राहिलो होतं ना सरपंच पदासाठी. काय झालं? बोला ना, काय झालं? हे बघा, हा लोकमताचा प्रश्न आहे. हा माझी एकट्याची मात्र चालत नाही तिथं. आणि किती वर्ष डोक्यात राग घालणार तुम्ही? मरेपर्यंत अप्पा, मरेपर्यंत. अख्ख्या गावासमोर मान खाली घालायला लावले मला. नाही सरणार अप्पा, सरणार नाही. तुम्ही या अप्पा या. तुमच्या या गांधीगिरीचा काय उपयोग नाहीये. 100 गुलाबाची फुलं आणली ना तरी त्याची पण दारूच बनवीन मी. खायला मस्त आयडिया. जांभळाची, मोहाची आणि आता गुलाबाची. आप्पासाहेबांचा नवा ब्रँड. गुलाबाची. ओ अप्पा, अहो चहा तरी घेऊन जा. अरे बोल बजरंग बली की जय. कसा घाबरला? तू आहेस? मग तुला काय वाटलं? गंमत रे. कसली गंमत? अशा गमतीने जीव जायचा एखाद्याचा? अरे एवढं काय घाबरलास तू? कोण उठला तुझ्या जीवावर? ते लाईट नको, जाऊ दे. मी तुझ्याकडेच येत होतो. का र? नाही नको. सांग की. नाही नको, तुला नको. अरे नाही नको. हन्म्या सांग नाही, असेल की. ती. हन्म्या. मी जातो डावीकडं, कसा येतो उजवीकडं. मी जातो डावीकडं, कसा येतो उजवीकडं. चालता चालता वाट मंदी गोड माझं अड. अन चालू लागलं की बघा पाय त्याच कस. वाकडं वाकडं तिकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं. किती समजावते ह्याला त्याचा रिकामाच प्याला. किती समजावते ह्याला त्याचा रिकामाच प्याला. बुद्धीच्या दाराच त्यानं लावला कटाळा. ह्याच्या संग सांग माझं निभायाचं कसं. वाकडं वाकडं तिकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं तिकडं, वाकडं वाकडं तिकडं.
कराया मी जातो भल असं होत कस भुईमुगाच्या शेतामंदी येती या खसखस कराया मी जातो भल असं होत कस भुईमुगाच्या शेतामंदी येती या खसखस रोज म्हणते आता तरी होईल तुझं नीट वागण्याचा तुझ्या मला कधी येतो भेट माझ्या नशिबाची रड झालं सार अवघड नशिबाची रड झालं सार अवघड तुझी घट्ट ही पकड मला नेते कुणीकड करू नको बाई आता माझ्या संगतस वाकडं वाकडं तिकडं तिकडं वाकडं वाकडं तिकडं 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 अन्म्या ए अन्म्या काय रे मी सांगितलेली कामं झाली का नाही तुझी ते काम नाही झालं अरे हे काम नाही झालं ते काम नाही झालं काय येतं काय तुला हा काय येतं तुला कुठलंही आतापर्यंत एकही काम जमलं नाही तर आणखीन एकाची भर मला सांग गाढवा त्यांचं काम जमतं तुला ज्ञानेश्वरी सप्ताहाची जबाबदारी दिली ते काम जमलं नाही पंचायतीत पाणीपट्टी भरायला सांगितली ते काम जमलं नाही कंच काम जमतंय तुला आप्पा घबरा तो तिथं काय करतोस तू हा अरे शिखी मिरवत नाही मी नका मिरू ना हा बोला म्हणून मी सांभाळतोय तुला हा आता सरपंच आहे माझी जबाबदारी आहे म्हणून ठीक आहे पण किती जबाबदारी हा किती जबाबदारी त्या घरी बिचारा वत्सलाबाईच्या घरचा पुढचा भाग तोडून ठेवलास काय सगळं काम रडत खडत करायचं अहो कुठे रडत खडत आप्पा चांगलं हसत हसत त्या पोरांना गाडीवर घेऊन चाललेलो शाळेमध्ये तरी असं झालं म्हणजे हसत हसत केलं तरी बी नुकसान रडत रडत केलं तरी बी नुकसान वा म्हणजे तुम्ही अशा टोकावर उभ्यात कुठल्याही बाजूला पाऊल टाका उत्तरच उतारे कसं काय आयुष्याने भवायचं कोणाच ठाऊक बरं मी काय म्हणते काय आपण एखाद्या बुवाला याचा हात दावला तर हात मागे हात दाखवून काय उपयोग आहे त्या बुवाचं काम बिघडवून ठेवणार आहे हे बघ थोरा मोठ्याने सांगून ठेवलेलं आहे तुमच्या मदतीचा हात तुमच्याच मनगटाला जोडलेला आहे जोपर्यंत तू काम करणार नाही तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे समजलं का तुला जेवला का अरे मुंडी तर धड हलव की हो का नाही जा जेवून घे ए जेवायला वाढ चल जा चल बाबा 2 घास खाऊन घे तुम्ही येता जेवायला अरे गुल संपार आलाय टाकल्याच्या काय रे मुंजा मस्त जमली रंगराव तुझ्या बापाची भट्टी आहे का नाही तुमच्या तुझ्या मला वाट लावून टाकली धंद्याची फुकटचं चंदन जय रघुनंदन काम करा रंगराव ए चंद्या हिसाबाची वैदक मी जसं करणार तसं तू करणार तसं तू नाही करू शकणार कारण मी जे करतो ते सगळ्यांपेक्षा वेगळंच करतो मग हरला मन अरे हरू कशाला मी मग मी जसं करतो तसं करून दाखव हा मग करतो ना मग ये मैदानात हा मग येतो ना घाबरतो का? तुला काय घाबरतो? अरे मैदानात येतोय ना मी हे मी करणार तसं तू करणार हा करणार करणार हा करणार हा? हा हा हा
अरे कुठं चाललं काय काय मी जसं केलं तसं करून दाखव. अरे एवढं सोपं आहे. करून दाखव. अरे काय तू एवढ्या मारतो माझ्यावर पैज लावतो. अरे जाऊ दे ना. मी तुझ्या पाया खालून गेलो ना मग तू सुद्धा तुझ्याच पाया खालून जाऊन दाखव. मी माझ्या पाया खालून कसं जाणार. बाहेर म्हणून सांग. नाही हारलं कोण तुझ्यावर कोण हारेल दाखवतो ना. माझ्या पायाखालून जायचं नाही. माझ्या पायाखाली हरलो यार. मी हरलो पण तू माझ्या एकदम पुढे निघून गेला यार. मी सगळ्यांच्याच पुढे निघून जाणार. मी सगळ्यांच्याच पुढे जा दोस्ता सगळ्यांच्या पुढे निघून जा. आयुष्यभर जिंकत राहा. ग्रंथात बी सांगितलंय माणूस जन्माला आला आणि त्याला जगण्याचा श्वास आत आला की तो म्हणतो मरण हा शेवटचा श्वास तुला घेऊन टाक. आता इतकं सोपं आहे का मरण मिळणं. आता आपण म्हणतो माणूस शिकाया गेला, माणूस शेतावर गेला, माणूस परगावी गेला. कोण कुठं बी जात नाही. जो तो मरणाच्या पाठी धावत असतो आणि एकदा का मरण भेटलं की तो म्हणतो मरणा हा तुझा श्वास तुला घेऊन टाक, कर मला मोकळा. आणि आपण म्हणतो माणूस मेला. काय टकुऱ्यात घुसलं नाही वाटत. तोंडा करून बघताय. घ्या पुढ्या घ्या. सावताच्या कामावर आणि देवावर श्रद्धा ठेवा. समजलं. चला. अरे देवा. अरे गेला कुठं पोर. अरे हनम्या ये हनम्या. अरे हनम्या. कधी घाबरली. म्हातारीला घाबरवली ना. घाबरवली माय का सोंग एवढं गजपान. गजपान ओळखत नाही का. अरे झाडपाला आहे, औषध आहे. माहितीये. म्हातारे एक दिवशी येतो आणि या मायाची रंगरंगोटीच करतो बघ. लाडू खाणार का डिंकाचा. लाडू शेळीचं दूध बी देती. अरे वा. अरे आज लय मेहरबान तू माझ्यावर. अरे वासंतीच्या हातनं निरोप धाडला आणि पोर आला ना माझा लगल. येणारच होतो. मला कळलं डोंगरावरची म्हातारी मेली आणि मरताना हानम्या म्हणत होती म्हणून आलो. मेली आलो पळत. तिनं माझ्या नावाने काय डबल ठेवलंय ते तरी बघूया. मी डबल ठेवणार आणि तू घेणार. मग घेणारच मी. बरं ते जाऊ दे बाबा. उद्याच्याला घेऊन या औषध. इतिहास सांगू नको. इतकी वर्ष आणून देतोय ना. अरे आणतो र पण थोडी गडबड करतो. तरी गावच्या कामाच्या मानाने ही गडबड काय येत नाही. अरे ते जाऊ दे. ते समज कराय पण उद्याचं काम लई महत्वाचं आहे. कळलं. टायमाच्या आधी औषध आणून देतो मग तर झालं. अरे बाबा हा माझ्या लॉडोच. ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो. चाणाक्ष चतुर मानव जात. चाणाक्ष चतुर मानव जात. अहो देवालाही फसवी हातो हात. तर मंडळी अहो भगवंत एकदा मानव जातीवर प्रसन्न झाले आणि म्हणाले चला रे प्रत्येकाने एक एक वर मागा. कुणी संपत्ती मागितली पण तो पुढे आरोग्य गमावून बसला. कुणी देखणे पण मागितलं पण तेही पुढे टिकलं नाही. त्याच्या पुढे आर्थिक विपन्नावस्था आली. पण त्या राज्यामध्ये एक म्हातारी अतिशय चलाख होती, हुशार होती, चाणाक्ष होती. तिने मात्र या सगळ्या समस्या एकत्र करून त्या भगवंताकडे त्या पांडुरंगाकडे एकच वर मागितला. पहा किती बुद्धिमान होती ती. विचार करा
ती म्हातारी म्हटली, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मला माझ्या खापरपंटीच्या लग्नामध्ये ह्या हातामध्ये मोत्यांच्या अक्षरा घेऊन त्यांची उधळण करून मी माझ्या नातेवाईकांसमवेत आनंदानं गाणार आहे, नाचणार आहे. हो 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 हो, बघा बघा किती ती म्हातारी हुशार आणि चलाक हो. सगळं तिनं एकाच वरामध्ये आरोग्य मागितलं, संपत्ती मागितली, दीर्घायुष्य मागितलं. विचार करा किती हुशार ती म्हातारी. सकल समस्येवर एक उपाय म्हातारीनं शोधला, 3 समस्या एकत्र गुंफून एकची वर मागितला. बोला ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. माझा ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. माझा ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. माझा ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. सामान बसणार तर पडाल काय. तुम्हाला सोडल्यानंतर मला रेणुका आजीच्या औषधात जायचंय. पार जंगलात जावं लागतं ते. काय बुवा जमला नाही ना. नाही नाही, सकाळी लवकर उठायची सवय मला. हा तुमचं ते कीर्तन रात्रीचं एकदम बेस्ट. हा ती म्हातारीची 3 in 1 ची आयडिया तर एकदमच भारी. 3 in 1. अहो ते नाही का, 3 वर एकाच गोष्टी मागते म्हातारी. तेच आमच्या आपणकडे ना टेप रेकॉर्ड आहे, त्याच्यात रेडिओ बी लागतो, सीडी बी चालते आणि कॅसेट बी चालते. त्याला म्हणतात 3 in 1, म्हणून म्हटलं 3 in 1. तसं गावचं वातावरण छान आहे तुमच्या. हा तसं बरं आहे. हिरवगार असतं जेमतेम 2 महिने. बाकी पाण्याची बोंब हो. आता हा बंधारा बघा, इकडे जर पाणी आलं तर गावचं कोट कल्याण होईल. पण करतय कोण, कोणाला ओ तुमची एसटी आली. चला चला पळा पळा पळा. बरोबर सावकाशा लगेच सावकाश पडायला नाही तर. या सावकाश सांभाळून पुढच्याला कीर्तनाला या. आणि देवाची वस्तू आहे, कुठेतरी फेकलं तर पाप लागल. निर्मल्यासारखी विसर्जित करूया. निस्ता गावभर फिरत असतो, हादडायला घरदार आणि लोकांच्या कामाला हातभार. काय सांगायचं आता. घ्या द्या. हद्द झाली आता बया. आता काय काम हो हनम्याचं. का अन्या गेला की बोला सोडायला. गावाचं ठीक आहे, पण आपण जिथं राहतो, खातो, पितो, तिथं काम नीट करावा का नाही. काय काय झालं काय. आता मी हनम्याला काय बोलले का, गोटा स्वच्छ करून ठेव, पण एका कामाला हात लावल तर शपथ खरंच वैतागले बया म्या. बस बस बस. हे हनम्याचं असं चालायचं नाही. सडकूनच काढतो चांगला. कंबर लाच घालतो, घराबाहेर हाकलून देतो त्याला. नाही जा जाऊन तिकडे मंडईच्या गाड्यात जाऊन पड, नाही तर देवळाच्या कट्ट्यावर जाऊन झोप, नाही तर त्या बाबण्याच्या झोपड्यात जाऊन पड. अहो पर म्या काय म्हणते, मला काय ऐकायचं नाही. आता 2 कामं नाही केली म्हणून पोराला घरातून लगेच हाकलून देता का काय कोण. मग चूक काय होत नाही काय माणसाच्या हातनं. अगं पण मी तरी त्याला कुठे हाकलतोय. मी नुसतं बोललो तुझी मजा करायला. मला ठाव आहे तुझ्या हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर येणार. जावा बया तुम्ही पण ना. अगे कमळे, आपल्या दोघांना काय नवीन आहे वे. तुला ठाव आहे तो काम कधी धड करणार नाही, आणि मला ठाव आहे मी त्याला घरात कधी हाकलणार नाही. आपल्या पोटच्या पोराचा, रामचंद्राचा, जीवा बाबाचा सखा, दोघं संगतीनेच खेळले वाढले. हनम्या बरोबर हाय म्हणल्यावर रामचंद्राची काळजीच नसायची जणू आपल्याला. गाववाले म्हणायचे बी मला, वहिनी ही राम हनुमानाची जोडी रामायणात आणली का काय इकडं. चांगला हनम्या, लई चांगला रामचंद्र, लई चांगला, इतका चांगला का देवाला बी मोह नाही आवरला. नेला बोलावून वर. शांत कमळे शांत.
कशाला जुनं उगाळतीस? गेलं पोटचं पोर काय परत येणार आहे का? आता हाणण्यातच डोकवायचं. पण तुला एक सांगतो, त्यानं घरचं काम केलं नाही ना, मी त्याची चुंपी करणार. हा, अरे कुठं कुठं पाठवते काढायला. येत आहे ना? अरे हे तरी मिळालं. देवाचं रिंगण. देवा महाराजा, म्हातारीची सगळी औषधं सापडू दे रे बाबा. मारी ना फेकून ये का. हट 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 हटा 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 हट हट. ये जाऊं. ये फळ ये जे महारुद्रा वज्र हनुमान मारुती जनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. अरे मी ते आपलं रोजच काम रेणुकाजीच. हा जंगलात गेलो जडीबुटी आणायला. हा चल चल. रेणुकाजी मेली की काय म्हातारे. हे काय म्हातारे, किती वेळ दार तोडायची पाळी आली होती आणि एवढी घामाघूम काय झाली तू? अरे मुसळांना औषधं कुटत होती बाबा. ये तू पण ना म्हातारे, एवढा मोठा बैल असताना कशाला स्वतःला अवताला जुमतीस? अरे बाबा किती काम सांगायची. मेहनतीचं काम आहे. अरे काय मेहनत म्हातारे. औषध कुटणं म्हणजे एका मिनिटाचं काम. हा या मुसळाला हात लावला की भुगा. काय र घट्ट पडलं का हाताला? नाही घट्ट नाही. नुसतं मुसळाला हात लावला तर औषधाचा भुगा. काय बोलतोस? एका मिनिटाचं बोललो तर औषधाचा भुगा. असं काय म्हातारीला येडी समजतोस? समज केलं मी आणि आयत्या पिठावर रेगोटे ओढतो. अगं ते नाही, हे बघ. अरे मला काय कळलं असं झालंय. मला चुलीवरच काढा दे रे बाबा.
काय होतंय डोसक्यात? अरे काय होतंय काय कळतच नाही रे बाबा. आज तब्येत पण बरी नाहीये. देवपूजा सुद्धा केली नाही. अंगात कसकस तर कशाला औषध कुठतेस? अरे वरडू नगर चुकलंच माझं. देवपूजा बी करायची नाही ताकद अंगात. अगं म्हातारे, इतके दिवस तू जात होती ना देवाच्या भेटीला, आज देव तुझ्याच भेटीला येईल बघ. अन्या बघ, तू जंगलात जाऊन काय केलंस? जंगलात जाऊन काय केलंस? अगं तुझी औषध आणायला गेलो, तूच तर वाढवलेलं ना. मला आता सांग, तू जंगलात जाऊन काय केलंस? ते पहाटे पहाटे उठलो, जंगलाच्या पार आतमध्ये गेलो. आपण त्या देवाचं रिंगण बोलतो तिथं गेलो. झाडापाशी गेलो तर झाडावर माकडं होती, लय हुसका हुसकी करत होती, फळं खात होती ग. मला लय भूक लागली होती. एक फळ खाली पडलं ते मी खाल्लं. उष्ट ते नाही बघितलं पण खाल्लं. जरा इजेचा झटका बसल्यासारखं झालं, पर तेवढंच, नंतर काय नाही. आणि शेंद्राचे ते होते? हा होते ना, त्याला तर नमस्कार करून पुढे गेलो. सूर्य उगवला तर त्याची किरण नव्हती. आता दिवस म्हटल्यावर सूर्य उगवणार नाही का म्हातारे? आता जंगल म्हटल्यावर ते होणार नाही का म्हातारे? गावला गावला, अरे गावला 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 गावला. देवाला काम करणारा त्याचा नेतृत्व गावला. त्याने पाहिजे तसं करून घेतलं. सृष्टीचं गाडं बदलून टाकलं. आम्ही कटपुतल्या र, आम्ही कटपुतल्या. ज्यांनी दोरी खेळवली, पाहिजे ती भावली जागेवर नेऊन ठेवली. तेव्हा तुझी लीला देवाला तेव्हा तुझी लीला आगात आहे. तुला बरोबर नेतृत्व मिळालं. तुला पाहिजे तसं सृष्टीचं गाडं फिरून तुझी लीला आगात आहे र बाबा. बाबा तेव्हा तेव्हा तुझी लीला आगात आहे. तेव्हा मी माझ्या भावलेला आम्ही पाहिजे तसे फिरवल्या. तिकडे वाकडं वाकडं तिकडे वाकडं वाकडं तिकडे काय झालं? काय लेखा इजेबद्दल सांगितलं. ईज? हा हा हा, इजेबद्दल बोललो. झटका बसल्याचं पण सांगितलं. केवढा झटका बसला? अहो केवढा झटका बसला तुम्हाला सांगतो. तरी विचारतो काय झालं म्हणून. मला का मारलो? सांग याला. चायला पळतंय. गेलं पाहिजे. तक्रार करायच्या लायकीचं नाही राहायला पाहिजे. माझी फुलं आणि आता कर जाऊन तक्रार. आई बापाचा पत्त्याने निघालाय गावाचं भलं करायला. बसलाय ना मी तुला गावभर. काय रे?
दोन दिवस शिगोबाला पाणी नाही घातलं आह. देवा देवा काय करू र बाबा बरं वाटना हे परमेश्वरा अजिबात मिळणार नाही. अहो पण मालक, तुला माहितीये ना गावामध्ये पाण्याची केवढी मोठी समस्या आहे ती. अहो पण मला जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये जायचंय. तिकडे गहू कापायला आलाय. तू ऐन टायमाला 7 दिवसाची रजा काढून गेला तर आम्ही इथं काय करायचं? पण आप्पा बायकोला बघायला चाललोय गावाकडे. का बायकोला काय बघितलं नाही का यापूर्वी कधी? तसं नाही, पुटुशी आहे ती. आणि मग ती पोटू तू जाऊन का आता म्हणजे पोर झालं परत जाणार गावाकडे तू? अहो पण काय म्हणावून काय नाही तुला, नाही बी म्हणत नाही तुला. तू एक काम कर, आता शेताव जा, सांच्याला सांगतो जा. वय काय राव संधिमान समाजात ना शिबाला येतात. या माळीची एक तारा, त्या हानम्याची दुसरीच तारा. या मालक या या. पंचा मालक आपल्यालाच म्हणतोय. या 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 या. कुठे गेला होता सकाळी सकाळी बेल भंडार वाटायला? हा बरं की पिंगळा वासू त्याच्या आधी घराबाहेर नाही ते काय काळजी करू नका. घरातली समती कामं मी केलेली आहे. गोठा एकदम साफ सूफ चकाचक. मी करतो ना आप्पा. काय करतो? काम ध्यानात आहेत का तुझ्या? अहो आप्पा गोडा साफ करणं म्हणजे 1 मिनिटाचं काम. आता आटपतो. इथं उभं राहून आटवतो रे. नाही ते गाठ बांधत होतो ना. असा साफ करतो ना आता गोठा. अप्पा काय चेष्टा करतो गरीबाची? कसली चेष्टा? कामाची. कसलं काम? गोठा तुम्ही साफ केला ना? गोठा मी साफ केला? मग झाडू मी नाही का मारला? हो गटर मी नाही का साफ केली? काय सांगता? मी कामं ही करायची? असली कामं मी करायची? ओरडू नका ना आप्पा. आज पत्र जी कामं करत होतो ती नीट होत नव्हती आणि आता जी कामं करत बी नाही ती बी नीट व्हायला लागलीत. काय कळणं झालंय. ती रेणुका आजी पण अशीच बडबडत होती. रेणुका आजी? तिच्याकडे गावा गेला होता तू? तिला काढा पाजायला गेलो होतो. म्हातारी थांबत ना बडबड 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 बडबड. काढा पाजला आणि बडबड करायला लागली? 2 दिवसापूर्वी. कसला औषध पाजलंय तिला? हा अरे नसते धंदे करायला सांगितले कुठे तुला? परवा इकडे हे बघ, याला घेऊन ते रेणुका आजीकडे जा. हा ती ठीकठाक आहे का नाही ते बघ. यानं तिला काहीतरी पाजलंय गाड्यानं. जर ती ठीकठाक असेल तरच पुढं बायकोला भेटायला जायचं. हे करू नको. पहिलं ते कळलं. चल चल देख चल. काय नाही 2 दिवस झाले. एवढं काय चल माळ्या उद्योग करून ठेवतात गावात. चल लोक चल. अरे अंडा हळू 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 काय हळू माळ्या. काय रेणुकाजीला झालं तर आप्पा हाणतील मला बुकलतील. तुला काय बायकोला भेटत जायचंय? वाट सोडा माझी. हे वासंती कशी दिली का कटपुतली? घ्यायची होती जरा. नाही माझ्याकडे कटपुटली. वाट सोडा. नाही कशी ग? अगं तूच तर माझी कटपुतली आहेस ग. काम नाही बघा सांगून ठेवते रंगराव. अच्छा वाट सोडा माझी. हात लावणार का तुला मी? माझ्या कटपुतलीला असं सोडून जाणार का मी? वासंती आता हात धरला सोडणार का तिने? हात सोड तिचा. सोड मला. हात सोड तिचा. वासंती घाबरायचं काही कारण नाही. आता बबने आलाय. गावचा पेलवान. काय प्रॉब्लेम नाही. हात सोड तिचा रंगराव. हा सोडला. घाबरलो याला मी. वासंती तू काही काळजी करू नको. हो बबनराव ज्या घरी जाई वाट बघते. मी तर जाईलच घरला. तुला पाठवतो आता हॉस्पिटलला. अरे बापरे. अरे माग पाय. माग थांब.
पुढच्या याला भेट तू गळ्यात पंधरा अडकून पाठवतो तुझ्या आईला तुझ्या. रेणुकाजी 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 आले आले रे आले पोरा आलास मला वाटलंच तू येणार म्हणून. काय घोटाळा तर नाही ना करून आला. नाही नाही अजून तरी नाही. काय म्हातारे बरी आहेस ना व? हा चांगली धडधाकट आहे. यांनीच तर औषध दिलं. बोल ना बोल ना. काय बोलू त्याने सगळं रामायण घडलंय. तब्येत बरी आहे ना मग बाद झालं. चला मी निघतो आता. ए डिकाचा लाडू खाऊन जा घेऊन अरे येते. बायको हा ना तू म्हातारी कशी आहे? देते तिला तर. बघायला बायको काय जायचंय. बायको हिला बघून किती बरं वाटलंय मला. अरे देते अरे ती. हो आली बाबा, बघ, खातो. आली बघ. लाडू घे दे. बस तिथं खा. हो ये हानम्या आते मी एपर्यंत जाऊ नको. आते ये. बूट हा, काढ खातो काढ गं. बूट. हम्म. आता मला सांग हे ग्रंथ पोथी काय सांगतात. काय सांगतात. होय या खेपेला तू फक्त औषध आणाय गेला नव्हतास. मग त्या माग एक दैवी योजना होती. मी औषध आणायला गेलो ही दैवी योजना. होय अरे पुराण कथा बी हेच सांगत्यात. जवा जवा देवाला गरज पडती तवा तवा माणसातल्या एका चांगल्या माणसाला देव शक्ती भाल करतो. हा या खेपला ही शक्ती तुला भाल केली मला हा तुला. नाही 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 मला नको हे झंझट. यांना पण मी सापडलो काय. मला नको मला नको. होय देव अशाच माणसाला शक्ती भाल करतो जो त्याचा गैरवापर करणार नाही. त्या माणसाची बुद्धीच अशी असन की तो फक्त समाज कार्यासाठी आणि चांगल्या कार्यासाठी त्याचा उपयोग करेल. यामध्ये तू फक्त तुझं आणि तुझं डोकं चालू शकतो. अरे राजा देवानं या वरदानात अशी सोय केली आहे की इतर कोणी तुला चांगलं मागणं सुचू शकतो पण सांगू शकत नाही. हेच माग आणि तेच माग. आता समज तुझ्या मनासारखं होईल र पोरा. माझ्या मनासारखं वय आठव त्या दिवशी तू औषधाचं बोलला आणि मिनिटात औषधी कुठून तयार झाली. देव सावता मला माझ्या घरात भेटाया आला. अगं पर बोला फुलाची गाठ नाही हान्म्या या माग एक दैवी योजनाच आहे. पर हे समज कळाया माझ्यासारखं गुढ इद्देत आयुष्य घालवावं लागतं. म्हणून म्हणते मी सांगते तेच खरं आहे. मग तसं असेल तर मग म्या रंगरावांच्या माणसाकडून मार का खाल्ला. शक्ती असून बी मी मार का खाल्ला. अरे प्रश्न शक्तीचा नाही तो वापरण्याचा आहे. तुझ्या मनात काय येतं ना त्याचा आहे. आता मला एक सांग पोरा ती लोक समोर आली तेव्हा तुझ्या मनात काय आलं. हेच किती लोक मला मारतील. हा तुला वाटलं तसं झालं ना. आता शेवटचा नमुना म्हणून एक काहीतरी मागणं माग. नमुना. हा अरे तुला मिळालेल्या वरदानाचा नमुना म्हणून तू देवाकडे काहीतरी माग. बघूया देव पुरं करतो का. आता इथं हा अरे माग म्हटलं की माग ना. माग 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 मागणं. हा म्हातारे नाहीतर मी म्हणायचो ना तुझ्या मायाला रंगरंगोटी करायला पाहिजे. हा हा मग मी आता देवाकडे असं मागणं मागतो की मायाचा रंग बदलू दे. अरे मेल्या मागून मागून काय मागितलं तर माळ्याचा रंग बदलू दे. अरे देवा मायाचा रंग बदलू दे. ए म्हातारे ए हन्म्या लवकर बाहेर या. म्हातारे हन्म्या लवकर या. ए म्हातारे बाहेर या बाहेर या. हन्म्या बाहेर या बाहेर या. बघ 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 माझा रंग बदलला. बघ बघ काय म्हातारे ये 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 बघ माझा रंग बदलला. हे बघ 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 मी आता माझ्या बायकोला जाऊन सांगणार माझा रंग बदलला. मी आता माझ्या बायकोला जाऊन सांगणार माझा रंग बदलला. काय रे हन्म्या. मी आता सगळ्यांना जाऊन सांगणार. अरे पोरा तू बोलला ह्या मळ्याचा रंग बदलू दे आणि बदलला ह्या मळ्याचा रंग. म्हणजे म्हातारे
शक्ती आलीये खरंय. तुझा विश्वास बसला आणि मला बी पटलं. तुला काय मागायचं तर नीट विचार करून माग. गोंधळ घालू नगस. तुला शक्ती आली म्हणजे आलिया. आता याची काहीतरी किंमत बी मोजावी लागणार. याचा फायदा तोटा बी असणार. ते शोधण्याचं काम माझं आहे पोरा. तू जा पण लक्षात ठेव, वरदानाचा कल फक्त जित्या गोष्टीकडेच असतो. तुझ्या शक्तीचा नीट वापर कर. काय ग म्हातारे, काय झालं? अरे काय सांगू पोरा तुला. काय झालं? अरे उद्या दसरा म्हणून रातच्याला झेंडूची फुलं तोडून टोपली भरून ठेवली. बरं. आणि आता बघती आता एक बी फुल नाही टोपले. गप गप म्हातारे गप. गावच्या टगेवर एवढी आली की पार तुझ्या टोपलीतली फुलं पळून नेली. आता झालंय खरं तसं बाबा. अरे उद्या दसरा म्हणून नेली असतील चोरून, टिकायला मिळाली. जाऊ दे म्हातारे, आता आपण काय करू शकतो? काय आपल्या हातात? म्हातारे हे भगवंता, या म्हातारी जवळ पूर्वीपेक्षा जास्त फुलं येऊ दे, जास्त फुलं येऊ दे, जास्त फुलं येऊ दे. घालायला गेलता होय. आता किटली घेऊन अजून कुठे जाणार? पारसाकडे. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. काय कला करून दाखवली याने. अहो एवढ्या थोर विचारांचा कलावंत, नव्हे जागतिक विचारांचा कलावंत ह्या गावात चढतोय. ह्याला मी परदेशात पाठवणार म्हणजे पाठवणारच.
तो प्यालवान बी गेला. आता कुणीतरी समोर यावं ही असे एखाद्या पैलवानाचं नाव सांगावं जो ही गदा उचलून दाखवल. आलो आलो मी आलो. ये 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 हल्ल्या ये. एक पैलवान जागा द्या त्याला. बघा बघा शेवटी माझा मित्र हन्याच कामाला आला. सांग हन्या सांग. काय सांगू? अरे पैलवानाचं नाव सांग. अरे पैलवानाचं नाव सांगतो ना. म्या स्वतः हन्या पैलवान. अरे हसताय काय? आता बघा. कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. मारुती जुन्याचा असे शहापुराचा, उग्र चेहऱ्याचा गोंड्याच्या टोपीचा. हा मसूरचा हनुमान देखणा छान, होता दर्शन तयाचे लागते ध्यान.
चाफळचा दास मारुती मुद्रा भक्तीची प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार बाल मारुती गोजिरा भक्ताधार त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप चांदीचे डोळे देवाचे भावती खूप न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची कृष्ण काठी बहे निसर्गाचं देण श्रीराम ओढा मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा सपाट दगडावर कोरली छान आहे पार गावची मूर्ती ती लहान आहे देऊळ सुंदर 32 शिराळा तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला आडा त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून कुविचार जे मनातले तो जास वीराचा वीर खास करीतो जो उड्डाण देव मग घाली तो थैमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम काय सांगू तुम्हाला हनम्या हो एवढी मोठी यात्रा पर काय व्यवस्था प्रत्येक गोष्ट अगदी हातात बस बस आल्या धरणं ऐकतो त्या हनम्याचं कौतुक त्यानं आजचे गेले आणि तच्चे गेले तुम्हाला ना कंच्या गोष्टीचं कौतुकच नाही टावे अरे माग पण गावातली मानाची कथा उचलली तर वो
यात्रेत तर दुसरा विषयच नव्हता लोकांना. हा, काय बी म्हणा, हानम्या बदललाय बर का. बदललंय का लई नाराजीनं नुसतं हाला हात जोडून बोलताय ते. काय ज्या ज्या बाबतीत त्याचं कौतुक चाललं ना त्या टायमाला मी तिथं हजर नव्हतो. आता उद्या बघतो ना, माझं काम आहे तर हान्य काय दिवे लावतो ते. माझं कोकरू. अरे आले दिसत नाही का तुला? बाकी काय गावावर कुठं चाललंय? काय झालं बरं? अंजनानंदनं वीरं जानकी शोकनाशनं कपीशमक्षहन्तारं वन्दे लंका भयंकरम्. अरे हन्या कैसा लगा इतना? हे 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 चालेल ना? तसं म्हणजे चालू शकेल ना हे? घबराओ मत, चलेगा. थोड़ा वक्त दो, फिर दौड़ेगा. हाँ नक्की हे हन्या, तू हमारे गांव तक इसको दौड़ के लेके आया. तू तो अल्लाह का बंदा है. हो आप्पा, 27 तारखेला सत्कार समारंभ ठेवलाय म्हणे. वय काय कार्यकर्ते कसं सुटले की सरकार घ्यावा म्हटलं. अहो घोंगडं तरी किती दिवस भिजत ठेवायचं. हा पण 27 तारीखच का हो? का जाणून बुजून करता तुम्ही? जाणून बुजून कशापाय करायचं आपल्याला? कारण मी त्या दिवशी गावात तमाशा ठेवणार आहे. तमाशा? हे बघा रंगराव, गेल्या मीटिंग मध्ये आपलं फिक्स झालंय, गावात तमाशा होणार नाही म्हणून. हे पचक्या काय नोंद आहे का कुठं? हो, तमाशाची कुठं नोंद असते काय? जरा समजून घ्या की. तमाशा आला म्हणजे दारू आली, दारू आली म्हणजे दारू पिणारी माणसं आली. लई काळजी वाटते ना दारू पिऊन माणसं मरतील याची. इथं गावापासून सांगतोय, आमच्या वस्तीला पाणी येत नाही. घाण गढूळ बोरिंगचं पाणी पिऊन लोक मरतात, तिकडे लक्ष नाही तुमचं. तसं नाहीये. अहो खर्चाची बाब आहे, असं तडका भडकून निर्णय घेऊन होते का रंगराव? हो, तुमचा तो हानमिया चौकातला मुख्य वाल येळेवर फिरवत नाही. त्याच्या अन्नाचा काही संबंध नाहीये. आणि हानम्या तुमचा काय पगारी नोकरदार नाहीये, त्याचा काही संबंध नाही. विषय तमाशा आहे, तमाशावर बोला. काय ते बोलायचं काय आता? 27 तारखेला तमाशा फिक्स. रंगराव, 27 तारखेला सत्कार समारंभ फिक्स. अरे अरे एवढा फास्ट कुठं चाललाय तू? अरे थांब. काय झालं? परत हरलात ना बमण्या संघ? वसंती, काही लढाई अशा असतात ना ज्या हरायसाठीच लढायच्या असतात. म्हणजे हा बमण्या आहे ना, याचं लय मोठं दुःख आहे माहितीये. गावातला कलावंत होता नाटकातला. नाटकाचा विषय कंचा बी असो, विदूषकाचं काम बबण्याच करणार. अरे धरणी मातेचं रडणं दुखणं समजून घे मेरे भाय. निस्तच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? दिसल जमीन ती कसून घेतो, रस समजा शोषून घेतो. दिसल ती जमीन कसून घेतो, रस समजा शोषून घेतो. माय मरू दे, माय मरू दे, फायद्याची समजणच झाली काय? निस्तच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर भस्सा भस्सा, वरती समजा पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा. वर्षामधले 12 महिने कडक उन्हात जाय, निस्तच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान. ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळू हळू धरा धरा धीर. आम्हाला काहीच ऐकू येत नाही, कान आमचे बधीर. हर तापत चाललंय धरणीचं डोकं, छाती पोटन पाय. निस्तच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? असं चालू राहिलं तर आपली काही खैर नाही.
असंच चालू राहिलं तर आपली काही खैर नाही. उद्या चालून आपलं पोरग आपल्याला विचारल, बाबा बाबा हिरवळ म्हणजे काय? अरे उठ, अरे उठ, वाचव आपल्या आईला. झटकून हात पाय. नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? 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 गावकरी बंधू आणि भगिनींनो, काय कला करून दाखवली यानं. अहो एवढ्या थोर विचारांचा कलावंत, नव्हे जागतिक विचारांचा कलावंत ह्या गावात सडतोय, कुजतोय. नाही नाही, मी याला यातनं बाहेर काढणार. मी तुम्हाला एक सबूत देतो. याला मी परदेशात पाठवणार म्हणजे पाठवणारच. मग काय, मंत्री दिलेला शब्द कधी पाळतात होय? ते गेले ते गेले. 10 दिवस, 15 दिवस, 1 वर्ष नाकाला लाल लावून पारावर फिरायचा बाबण्या. म्हणायचं मी नट होणार, मोठा नट होणार. आलं कोणीच नाही. पदरी आली मोठी निराशा. मला समजा कळतं वासन ते, म्हणून मी मुद्दाम हरतो त्याच्याबरोबर. कारण माझ्या मित्राला वाटलं पाहिजे आपण कुठेतरी जिंकतोय, कोणाच्या तरी पुढे जातोय. आता माझ्या कवयीनं पण देवा, एखाद्या कलाकाराचं पोट मार, पण कलाकाराची कला मारू नकोस, कला मारू नकोस. हे मुंजा, मंदिरात दासबोध वाटपाचं काम आहे. बर, काय करायचं माहितीये ना? होय की. अरे वा 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 वा, अन्नाचं काय आयोजन आहे. हो, बसा बसा, अण्णा साहेब बसा. हो, राजाराम भाऊ, बसा बसा. नाही बसा, तुम्ही बसा. ए हन्म्या, जा ते ग्रंथ घेऊन पटापट जा जा. आलो आलो, आताच आलो. हे बघा, गैरहजर असणाऱ्या वारकऱ्याला सुद्धा ग्रंथ मिळण्याची व्यवस्था आमच्या हनुमानं केली आहे. हा हन्म्या, लवकर आण रे. या बसा बसा. कुठे गेले? समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? नाही म्हणलं, अलीकडं प्रस्तलही वाढले. त्या अप्पाच ना, तर पाणी आणा. हो आणते आणते. मात चढल्या भाडकावला. आप्पाच नाही, आप्पाच नाही, आपल्या हनुम्याचो. मग गावात गदा उचलायला हनुम्या, 11 मारुतीच्या यात्रेला हनुम्या. दासबोधाचं काय झालं आपल्या? नाही, मला तर असं वाटतंय का आप्पा राहायचा बाजूला काय, आणि तुमची त्या हनुम्या संकट स्पर्धा लागायची. अरे पाणी देणार आहे की नाही कोणी? नाही म्हणजे आमचं चुकत असेल तर पायतान काढून हाणावं, पण आम्हाला काही दिसतं ते आम्ही बोलणार. हनुम्या चाललाय पुढं पुढं आणि तुम्ही आपलं त्यात आप्पाला सांगितलं मोठ्या तावानं का गावात तमाशा ठेवणार. कुठे तमाशा? प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच पाहिजे काय? नाही, इथं कोणाचं बंधन नाही माझ्यावर. तमाशा होणार. उद्या संध्याकाळी 7 वाजता देशमुखांच्या वाड्यावर तमाशा होणार. असंच काय झालं मला तर काय कळलं ना बाबा. काय हो आप्पा, इकडे तर कोणीच दिसलं नाही. हा अरे बाजा, तू काय म्हणला होता? आप्पा, होत नाही असं कधी. तुझी होती गंमत रे. इथं मी पडलो तोंड कशी. आता पंचायत चेहरे बघ कशा आमल्यागत दिसतात. बरं आता आप्पा चालतो आम्ही. हा
पण पुण्यानं माणसं पाठवताना बातमी खरी असली पाहिजे याची खात्री करा. नक्की चला चला गावकऱ्यांना चला चला आमचं चला. तरी म्हटलं रंगराव तमाशा कसा अरे भाज्या नक्की ऐकलं होतंस का तू? पण मी माझ्या कानानं ऐकलं होतं रंगराव देशमुखाचा वाडाच म्हणला होता. का आपला असंच बोलतोय? ठिकाण बदललं काळभोर वाडा. बघ तुझं मक्याचं कणीस ग्वाडबड खाईन तुला भाजून खरपूस काळजाला हलवी तुझ्या नखऱ्याचा ठुमका आहे जवानीच्या विडीचा देना एक झुरका वर खाली होई नजर पडला जरा सापदर हाय हाय धक 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 उरात माझ्या हलकाच झाला सर कुठे लपत कसे वाचत चाकू गुलाबी करील हात तुम्ही चुकल मग फसात सारा लुटून नेईन मांद तुमच्याच चावीने खोलीन टाळा जिंकीन प्रेमाचा किल्ला झाला हल्ला 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 झाला हल्ला हल्ला झाला हल्ला 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 झाला हल्ला हल्ला गुर 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 रंगाचा घर 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 डोळ्यांचा गरम गरम माझ्या ज्वानीचा नरम नरम लाल ओठांचा लपक झपक माझ्या कमरेचा झुमक झुमक नाद भुंगरांचा सौंदर्याची मी फुलन देवी चोरीन तुमचा डल्ला झाला हल्ला 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 झाला हल्ला हल्ला तू माणूस असता तू तुझ्या रागवले असते मनात लोभ धरला असता राग धरला असता काय करणार तू पडला देव ते म्हणतात परमेश्वराला आपल्या मनातलं सांगायचं समज की तो बरोबर हसत हा बरोबर हसत तुला सांगते अरे माझ्या सांगण्यावरनं त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची यादी केली वाच 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 ना तुला विचारते
वरदानाचा फायदा तोटा काय ते सांग. हा पर या पोराला फेऱ्यात अडकवू नगस. हा अडकवू नगस. येडा बिंद्रा आहे रे पोर. नको त्याला फेऱ्यात अडकवू. हा साधा भोळा आहे. ऐक एवढं. ऐक र देवा. अरे खरंच सांगतोय हानम्याच होता त्यो. असं कसं म्हणतोयस तू? अरे कबूल तू आप्पाचा माणूस होता, पण रंगरावांच्या विरोधात जायची शामत नाही त्याची. ए शामतीचं मला सांगू नको रे का. हा माझ्या डोळ्यानं बघितलं मी. मार पण खाल्ला त्याचा. आणि मी एखाद्या शक्तिमान माणसासारखा चेहरा होता त्याचा. हनम्यानं शक्तिमान. बस हा समजा मग हनम्या असेल ना तर त्याची चरबी उतरायचा टाइम झालाय. आणि या यायला मागच्या सारखा हलकात नको. जांभाऱ्या तो वापरा. बर पाणी होत. वासंती काय करते? दे की रा. कशाला? अरे बघ ना काकीचं पण काम सुरू ना. आपल्या बी गप्पा संपले. चित्तर काढते दे. काय आता काय. अगं अगं हाताला गुदगुल वाटायचं. मला नको चित्तर बिघडेल माझं. ए वासंती कंटाळा आला आता मला. या माईची कमाल आहे ना. एवढ्या प्रदक्षिणा घालतात, एवढ्या लांब मंदिरात येतात. कमाल आहे. यो हन्म्या नाही वासंती. मानहानी मानहानी. हा हे बघ हे बघ. कसं दिसतंय? कसं सांगू? हा सांग ना. कोळशाच्या शेजारी बत्ताशा ठेवल्या वाणी. हा कोळशाच्या. मी कोळसा आहे. मी कोळसा आहे. मी कोळसा आहे. कोळसा कोळसा आहे. मी कोळसा आहे. कोळसा कोळसा आहे मी. हा कोळसा. आणि तू मोठी गोरी गोरी. हा माईला कशाला हाक मारली? चला 11 मारुतींचं दर्शन झालं. शेवटाला रामाचं दर्शन नको घ्यायला पाहिजे बाबा. झालं बया दर्शन मनासारखं. झालं ना. खुश आहेस ना तू? आता परत जायचंय. परतीचा प्रवास खूप मोठा आहे. चल चला चला. आता कोण आठवण काढतोय? युवा संघर्ष समितीचा. या धरण आंदोलनामध्ये ज्या ज्या युवकांनी तुरुंगवास भोगलेला आहे अशा सगळ्या युवकांचा सत्कार आज आपण इथे घेतलेला आहे. एवढं आंदोलन करूनही सरकारनं या धरणाचा प्रश्न तडील लावलेला नाही. धरण काय रे? अप्पा बबन्या गेला. गेला म्हणजे कुठे गेला? बबन्या मेला अप्पा. मेला? वय वय अप्पा. बबन्या मेला? चला 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 चला. मी सगळ्यांच्याच पुढे निघून जाणार. नेहमी निराशेत असणाऱ्या बबन्याला रंगरावच्या माणसाने असाच गाठला आणि त्याला डिवचून डिवचून पार रडकुंडीला आणला. अरे दुःख विसरायला पाहिजे का नको? किती बाटल्या आग पोटात गेली त्याचं त्यालाच कळलं नाही. डोंब उसळला, डोकं भिरभिरलं, पातळ पिळवटून निघालं. आज देत देत आणि सोडला बबन्यानं.
चंद्या काम कर पडता मी सगळ्यांच्या पुढे निघून जाणार, दूर परदेशात जाणार. साधा भोळा हान्या आणि एवढी ताकद. ताकद ताकद म्हणायची का? चमत्कार. एवढी कशी काय ताकद दिली याच्या अंगात? माणूस पेटणं ठीक आहे, पण एवढा इतके दिवस समजा चालू आहे. गोष्टी वेगवेगळ्या पण प्रकार तोच. काय गौड बंगाल आहे मला तर काय कळा ना. बस बस आता बस. मलाच काहीतरी करायला पाहिजे. काय गोड बंगाले मी शोधून काढतो. अन्म्या अन्म्या ए अन्म्या अन्म्या ए अन्म्या अन्म्या काय अप्पा? खाली ये खाली ये इकडे ये इकडे. अप्पा काय झालं? बाईस म्हणलं बाईस. मला सांग कसं काय करतोयस तू? काय कसं काय जमतंय तुला? कशाचा अप्पा? हे मुस्काट फोडीन तुझ्या सगळ्या गोष्टी तुला ठावाय. मी काय विचारतोय ते मला सांग कसं काय जमतंय तुला? कसं काय काय करतोयस तू? ते मी काय नाही केलं अप्पा. ते रेणुका आजी म्हणाली की रेणुका आपली शक्ती बहाल करण्यासाठी देवाला योच मिळाला. आणि ही यादी आतापर्यंत केलेल्या कामाची लिहून ठेवली आहे. काय औषधाची पावडर केली, तमाशा उधळवला, काय काय गोठा साफ केला, मातबा माळी गोरा झाला, शेतात फुलं. पटत नाही आजकालच्या काळात. पर्ण पटून सांगतो कुणाला? डोळ्यासमोर सगळं घडतंय म्हणल्यावर. पण आजी ह्योच का? आपा समजा जग स्वार्थानं भरलंय. आता देवानं इथल्या कुठल्या माणसाला शक्ती दिली तर तो काय मागील? या गावात माझा वाडा असू दे 5 मजली, मोटार गाडी मिळू दे. पर आमचे पोर साधं बोळ आहे. हाडामध्ये समाजकार्य भरलेलं आहे. आणि देवाला माहित आहे या पोराला शक्ती दिली तर तो काय करणार? गावचं भलंच करणार, चांगलंच करणार. हो, पण ती झेंडूची फुलं गदा उचलण्यापेक्षा मोठी काम करावी त्यांनी. ते आपण नाही सुचू शकत. लय तर लय आपण त्याला सांगू शकतो. पर त्यांनी मनापासून मातूर बोललं पाहिजे. आता आप्पा
भलं म्हणा बुरं म्हणा, पण एक गोष्ट आहे, देव काटोकाट भरलेला पेला कुणाला बी देत नाही. कुठं तरी बारीकसा छेद असणारच. पण आजी मी काय मी म्हण- सांगते ना, देव लई शाना आहे, त्याला समज माहित आहे. या भांड्याला छेद असणारच. आता त्यो मला सापडत नाहीये, सापडल तर सापडल. हा, तवर तू तुझी शक्ती वापर. आणि हा आप्पा, तुम्ही, मी आणि हा, आपल्या तिघांशिवाय हे कोणाला बी माहित होता नाहीये. हो हो हो. काय कळलं का र? तवर तुझी शक्ती वापर. बरं झालं तुम्ही आले. अहो ऐकलत का? अहो कुठं निघालात? लावलीस का कटकट लावलीस? अहो उगा नाही बोलत. रत्नाची तब्येत ये काय की बिघडली आहे. अहो बोरिंगचं जड पाणी पोटात जाऊन नुसते उलट्यान जुलाब करते या. आता पोरांना होत नाहीत का उलट्यान जुलाब? अहो, तसं नाही, पण माझं ऐका तर. गावच्या वैद्यकडे घेऊन जा तिला. अहो तसं साधं दिसत नाही ते. तुम्ही एकदा बघा तरी. तुला ने म्हणलं तर न्यायचं. अहो काकी तुम्ही वय म्या घाबरले की. पर म्या म्हणते एवढं भ्या वाटत एकटीने राहावंच कशाला? म्हणजे म्या समजली नाही. सांगते, सरळच विचारते. नवरा म्हणून आमचा हानम्या कसा वाटतो? लाजली म्हणजे हा. हा काय? असं कोणी विचारतात का लग्नाचं? आणि असं कसं लगी हा? अगं आमचा म्हाताऱ्यांचा जमाना गेला आता. तुम्ही तरणी ताटी पोरं लगेच हा ना सांगून टाक. नाही अगं सांग. पाणी भरती मी सांगते तुम्हाला. अगं पाणी तू नंतर बी भरशील, अदुगर सांगून टाक. ये खंड भरती मी सांगते नक्की. आपण हल्ल्या कुठे बघ लवकर. तेव्हा काय झालं रे बिचारे पोरीला? अरे मुंडा, तुला कळलं का नाही? अरे तुम्हा लोकांना रत्ना रत्ना. अरे देवा, अरे देवा, देवा देवा, माझ्या डोसक्यात परकस पाड रे बाबा. पाड पाड परकस पाड पाड. हन्या थांबे. हन्या, ये हन्या. आप्पा आपण इथं का आलोय? का आलो? हन्म्या, तुझ्या शक्तीचा खऱ्या अर्थानं उपयोग करून घेण्याची हीच ती योग्य आणि खरी जागा आहे. अरे मला सांग, आपल्या गावची प्रगती का नाही झाली? का विकास रखडलाय? का आदर्श गाव बनू शकला नाही आपला? विचार कर हन्म्या. हितच ती जागा आहे. शोध. इथंच कारण आहे. हितच हेच कारण आहे. शोध, सापडल तुला. इथं काय अच्छा अच्छा, धरणाला पाणी. हन्म्या, तुझ्या शक्तीचा उपयोग सुरू झालाय.
जे मनात आलं ते हात जोडून वरच्याकडे माग हान्या गावचं कल्याण कर. गावचं कल्याण कर बाळा. करतो अप्पा. उशिरा का होईना अक्कल आली आहे. माग मनापासून माग. अप्पा अप्पा साहेब. काय रे? हे अप्पा. हे बघ बघ माझ्या पोरीला बघ. काय झालं काय रंगराव? स्वतः मोतीच लय देवे ओळून घेत होत असता. अरे 3 पिढ्यांचा सरपंच ना तू. बघ ना बघ. अरे ते बोंबलून बोंबलून जीव गेला माझा. पण कोणी ऐकलं नाही माझं. अरे बघ ना काय झालं माझ्या पोरीला. बघ ना काय झालं काय पोरीला? अरे पाणी दूषित पाणी प्यायला पोरगी. अरे पोरगी सगळ्या मरण्याच्या रेषेवर उभी आहे आता. ताबडतोब पुरेल तालुक्याला हलवायला हवी. अरे डोक्यात राग घालून काय होणार आहे का? वासंती काय झालं काशी का पडली? वासंती वासंती काय झालं काय हिला? वासंती उठ नाही. काय झालं वासंतीला? वासंती शाक लागला ना पोरीला. ते विहिरी कडलं मशीन बिघडलं. अरे वासंती. वासंती उठ नाही. वासंती हो अप्पा परत काय करायचं काय? ऐका घाबरायचं काय कारण नाही. अरे देवाचं वरदान आहे त्याच्याकडे. हा सगळं ठीक करेल. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. होय अप्पा मी समजा ठीक करीन. हा हे भगवंता. अरे हन्या. ए हन्या. बाळा हन्या थांब. मला जेड गावलाय. तुला फक्त 11 वेळा शक्ती वापरता येईल. 11 वेळा? होय. आणि आता तर तू 10 वेळा शक्ती वापरली. ध्यानात असू दे. हा आप्पा. काय आजी? आप्पा हा हणमेची शक्ती 11 वरदानच संपते. आता पोतूर त्यांनी 10 गोष्टींचं वरदान मागितलंय. पण मग आता तो फक्त एकदाच वरदान वापरू शकतो. अगं पण रेणुका आजी तर अवघड का म्हणून बसलंय? त्याला एका वेळेस 3 कामं करायची. तू म्हणते एकच शक्ती राहिली म्हणून. आप्पा याला तर बोलतात देवाची परीक्षा. आता 3 काम मोहर आलेत. त्यातलं फक्त एकच काम करू शकतो. फक्त एकच. बाकी समद्यावर पाणी सोडायचं. हन्म्या बाळा सोडू द. आमची भूमिका संपली हन्म्या. आता तू आणि तुझ्या देवाचं काय नातं आहे ठरवा बाबा. काम एकच. गावाच्या भल्यासाठी धरणामध्ये पाणी आणायचं. माणुसकी म्हणून रंगरावच्या पुरीला वाचवायचं. का स्वतःच जीन बघत वासंतीला जीवदान मागायचं. तुझं तूच ठराव गाड्या. तूच ठराव तुझं. सकल समस्येवर एक उपाय म्हातारीनं शोधला. 3 समस्या एकत्र गुंफून एकची वर मागितला.
किती ती म्हातारी हुशार आणि चलाक हो. सगळं तिनं एकाच वरामध्ये आरोग्य मागितलं, संपत्ती मागितली, दीर्घायुष्य मागितलं. रेणुकाची तू म्हणायचीस ना, जो चोच देतो तोच दाना देतो. मग जो शक्ती देतो ना, ती संपवायची अक्कल पण देतो. मला वासंती आणि रत्नाला या धरणाच्या काठोकाठ भरलेल्या पाण्यात उभं राहून सूर्याला वंदन करताना बघायचंय. जय बजरंग, हुप्पा हुइया, हुप्पा हुइया, हुप्पा हुइया. वासंती, 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 उठ ना, वासंती, आजी, वासंती. अगं तूच मला सोडून गेली तर या येड्या हानम्याकडे कोण बघणार ग वासंती. उठ ना, हे बाय बाय, हे बाय बाय. मी जर चुका केल्या तर माझं कान कोण पकडणार ना. उठ ना वासंती, हे आजी सांग ना, हे आप्पा. मी फुलं कोणाला देणार ग वासंती. बोल वासंती. वासंती, माझं लय प्रेम आहे ग तुझ्यावर, खरंच लय प्रेम आहे तुझ्यावर. वासंती, वाकडं तिकडं नाही, सरळ आयुष्य काढायचंय ग मला वासंती. उठ हे वासंती. हे बाय, हे बाय, हे बाय, बाय बाय. यो बत्ताशा आणि यो कोळसा, कसं वाटतंय ना कोळसा बत्ताशा. या कोळशासाठी तरी उठणं गे वासंती, उठणं ग वासंती, उठणं ग. वासंती, तर मंडळी, ज्या पाण्याच्या समस्येपासून आपण कथेला सुरुवात केली, ती समस्या त्या हनुमंताच्या कृपेनं मिटली. साक्षात गंगा अवतरली आणि जणू गाव पवित्र झालं. रेणुका आजीच्या दृष्टीनं एक परिक्रमा पूर्ण झाली. आप्पासाहेब समाधानी, रंगरावही सुधारला, हन्म्याला वासंती मिळाली आणि तो सुखाचा संसार करू लागला. तर अशी ही देवानं घेतलेल्या परीक्षेची आणि त्याच्या गोड फळाची 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.
11 गावी प्रकट झाले 11 मारुती. कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम.